आजूबाजूच्या 20 गावात झाले नसेल असे थाटामाटात फकीराचे लग्न झाले. लग्नानंतर कार्तिक महिन्यापासून वैशाखापर्यंत 6 महिने फकीरा घर सोडून कुठेही गेला नव्हता. राधाला मोठी काळजी मिटल्यासारखे वाटले. सरू राधाला राहीला काहीच काम करू देत नव्हती. सगळं घर एकटीच आवरत होती. आता आपल्याला सुखाचे दिवस आले आहेत असे राधा, दौलती, राही यांना वाटू लागले. आणि त्याच वेळी 6 महिन्यांपूर्वी सुरू झालेली तापसरी नावाची तापाची भयंकर साथ वाटेगावच्या अगदी जवळ येऊन पोहोचली. या साथीत गावाच्या गावं, घराच्या घर बसल्याच्या गोष्टी लोक एकमेकांना सांगत होते. गावात साथ पसरताच भरला संसार जिथल्या तिथे टाकून लोक सैरावैरा पळत होते. 100त फक्त 10 माणसे कशीबशी वाचत होती. या भयंकर साथीची बातमी ऐकून राधा, दौलती, राहीबाई सगळेच घाबरले. या साथीच्या भयंकर भीतीत माणूस कसा तरी तग धरून जगत होता, पण त्यातच दुसऱ्या तितक्याच भयंकर संकटाने माणसांवर आक्रमण केले. मृग नक्षत्र निघाले आणि मोठ्या आशेने लोकांनी घाई करून जमिनी पेरल्या, पण पाऊस काही पडला नाही. आकाशात ढग गर्दी करत होते आणि निघून जात होते. पाण्याचा एकही थेंब पृथ्वीवर पडला नव्हता. मृग नक्षत्र कोरडे गेले. माणसे दुसऱ्या नक्षत्राकडे डोळे लावून बसले, पण तेही तसेच गेले. आता मात्र सगळीकडे हाहाकार उडाला. भयंकर दुष्काळ सुरू झाला. सुंदर प्रदेश भकास दिसू लागला. रोग, दुष्काळ आणि मृत्यू हातात हात घालून माणसांना चिरडत निघाले आणि वाटेगावमध्ये शिरले. उपाशी माणसांवर साथीने सहज कब्जा केला. माणसं मरू लागली. घरच्या घर उद्ध्वस्त होऊ लागली. सगळीकडे अंधार पसरला. मसनवट्यात चिता जळू लागल्या. पण लवकरच लाकडाच्या टंचाईमुळे प्रेत मातीखाली पुरावी लागली. पण आता दुष्काळातल्या उपासमारीने खंगलेल्या माणसांना दुसऱ्यासाठी खड्डा खणणेही अवघड होऊ लागले. आणि मग एका खड्ड्यात बसतील तितकी प्रेत पुरली जाऊ लागली. डोंगरातल्या कोल्ही, लांडगी यांनी गावाजवळच तळ दिला. वैरणा वाचून मेलेल्या गुरांना खाऊन कुत्री माजली. सगळीकडे कोल्ह्या कुत्र्यांचे राज्य प्रस्थापित झाले. उभा मांगवाडा या साथीने होरपळून निघाला होता. राधा आणि सरू घरी दाणे दळून घरोघरी तरवणी पुरवत होत्या. आजाऱ्या माणसांची सेवा करत होत्या. जे काही आपल्याकडे आहे ते शेवटपर्यंत मांगवाड्यात सर्वांना चारून मग आपण सर्वांनी एकदमच उपाशी मरायचे, असा त्या दोघींनीही निर्धार केला होता. फकीरा, साधू, सावळा, मुरा मरणाऱ्यांसाठी खड्डे खणून हैराण झाले होते. एकट्या मांगांचीच नाही तर अख्ख्या गावाची मढी पुरण्याचे काम त्यांच्याकडे आले होते. मरणाने जातीभेद नष्ट केला होता. साथीपेक्षाही अन्ना वाचून माणूस मरतोय ही गोष्ट फकीराच्या लक्षात आली. त्याने सावळा मुराला मांगवड्यातली माणसे एकत्र जमवायला सांगितली आणि तो लगेच गावाकडे निघाला. त्याला कसलीच शुद्ध नव्हती. विचार करता करता तो कधी विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या वाड्यासमोर आला हे त्याला कळलेही नाही. समोर वाडा पाहून तो भानावर आला. तो प्रचंड वाडा सुद्धा काळोखाने गिळंकृत केला होता. गावात कुठेच कसला आवाज नव्हता. मध्येच कुठून तरी रडण्याचा आवाज यायचा आणि रडणाऱ्याच्या अंगातही त्राण नसल्याने तोही लगेच शांत व्हायचा. फकीरा पंतांना हाक मारतच वाड्यात शिरला. वयाची 60 गाठलेले पंत फकीराचा आवाज ऐकताच अंगणात आले. फकीराचा रुबाबदार चेहरा घामाने डबडबला होता. काय बोलायचे ते त्याला कळत नव्हते. मग पंतांनीच त्याला मांगवाड्यात आणि महारवाड्यात काय परिस्थिती आहे असे विचारले. फकीरा म्हणाला, मांगा महारांचा वंश काही राहत नाही आबा. गेल्या 4 दिवसात लहान मोठी अशी 20 माणसे दगावली. पंतांनी गंभीर होत विचारले, मग तुझे काय म्हणणे आहे? ओठांवरून कोरडी जीभ फिरवत फकीरा म्हणाला, भाकरी भाकरी करून पोरांचे सरफडून मरणे आणि त्यांचा तो हंबरडा आता माझ्याच्याने ऐकवत नाहीये. माझ्या काळजाचे पाणी पाणी होतंय. बोलता बोलता डोळ्यात आलेले अश्रू लपवण्यासाठी फकीराने गरकन मान वळवली. पंत समजावण्याच्या सुरात म्हणाले, आता धीराने घ्यायला पाहिजे फकीरा. फकीरा म्हणाला, मांग महार भोपळीचा आणि करडूचा पाला खाऊन जगतोय, पण आता जमेनासे झाले आहे. उपासमार आणि ही भयंकर साथ दोघांनी मिळून आमचा कडेलोट केला आहे. आता तुम्हीच सांगा काय करायचे ते. पंत म्हणाले, मी काय सांगणार? गाव दुष्काळाच्या दाढेत आहे हे मी सरकारात कळवले आहे, पण तिथून काहीच उत्तर आले नाहीये. मी म्हणजे फक्त मृत्यूची नोंद करणारा झालो आहे. मग आम्हाला धनी कोण आबा? असे फकीराने काळजीने विचारले. पंत म्हणाले, कोणीही कोणाचा धनी नाही. माझ्या आजूबाजूलाही आक्रोश सुरू आहे.
मी सुद्धा संकटात आहे, पण माझे स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलेच पाहिजे. मरणापेक्षा आज जगणे महत्वाचे आहे. पण कसे आबा? फकीराने चिडक्या आवाजात विचारले. पंत म्हणाले, जसे जमेल तसे. काहीही करा, पण जगा. तुम्ही त्यासाठी काय करायचे हे मला माहित नाही, पण कुत्र्यासारखे मरू नका. हे सुद्धा दिवस जातील एवढे मात्र नक्की. पंतांच्या तोंडातून शब्दांऐवजी निखारे बाहेर पडले आणि फकीराच्या अंतःकरणात धैर्याचा महासागर उसळला. त्याने पंतांपुढे हात टेकले. पंतांचा निरोप घेऊन फकीरा निघाला तेव्हा त्याचे मन उजळले होते. गगनाला गवसणी घालण्याचे बळ त्याच्यात आले होते. चिखल तुडवावा तसा अंधाराला तुडवत बेभान होऊन तो मांगवाड्याकडे निघाला. इथे काटेरी निवडुंगात मांगांची आणि महारांची 200 घरं गांगरून बसली होती. फकीराच्या दारापुढच्या लिंबाखाली माणसे जमून फकीराची वाट पाहत होती. या कठीण प्रसंगात पंत आता काय सांगणार हे ऐकण्यासाठी काही जण उत्सुक होते, तर जे भुकेने अगदीच जेर झाले होते त्यांच्या मनात येत होते की पंत त्यांच्या घरात जे असेल नसेल ते मांगा महारांना देतील आणि जगवतील, तर कोणी फकीरा येताना जोंधळ्यांची भरपूर पोती घेऊन येईल म्हणून आशेने त्या अंधारात फकीराच्या वाटेकडे रोखून बघत होता. पंत काहीतरी करतील या एकाच आशेने सगळ्यांच्या दुःखी घाबरलेल्या मनाला हुरूप आला होता. इतक्यात अंधारातून धिप्पाड आकृती प्रचंड काठी टेकत अंगावर घोंगड्यांची खोळ घेऊन त्या झाडाकडे येताना सर्वांना दिसला. सर्वांना वाटले फकीरा आला, पण दुसऱ्याच क्षणी त्यांची निराशा झाली, कारण तो फकीरा नसून तायनू महार होता. त्याला पाहून कोणीतरी विचारले, कसं काय तायनूबा? तायनू गंभीरपणे म्हणाला, सगळी माणसं ओळीने झोपून आलो आहे. भैरूने विचारले, म्हाताऱ्याचा ताप उतरला का? सावळा चरपडत म्हणाला, या तापाला काही औषध नाहीये. तायनू म्हणाला, आहे. या तापावर एकच औषध आहे आणि ते म्हणजे भाकरी. भाकरीचे नाव ऐकताच पुन्हा सगळे उदास झाले. भाकरी म्हणजे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न झाली होती. फक्त एक कोरडी भाकरी मिळावी म्हणून सगळे चरपडत होते. एवढ्यात तिथे फकीरा आला. आता फकीरा काय सांगणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले. तायनूने पंत काय म्हणाले असे विचारले. फकीरा म्हणाला, त्यांनी जगायला सांगितले आहे, पण नुसत्या कोरड्या बोलाने आम्ही कसे जगायचे? सावळाने पुढे येऊन विचारले. फकीरा म्हणाला, खरे आहे ते, पण आपण आणि पंत एकाच वाटेवरून निघालो आहोत. फरक एवढाच आहे की आपण आधी पोहोचणार आणि पंत थोड्या उशिरा त्याच जागेवर येणार, म्हणजे मरणार. आले का लक्षात? मुराने विचारले. मग आता काय करायचे? हरी महार ओरडला, म्हणजे आता आपण मरायचे. ते ऐकून रागाने, नाही, आम्ही जगलंच पाहिजे, असे फकीरा जोरात ओरडला. अरे पण कसे? सावळाने पुन्हा विचारले. फकीरा म्हणाला, मी म्हणेन तसं करा. सर्वांनी एकदमच काय करायचे असे विचारले. फकीरा म्हणाला, पंतांनी सरकारात अर्ज केला, पण सरकार काही उत्तर देत नाहीये, त्यामुळे आता आपणच तलवार घेऊन त्यांच्या उरावर नाचायचे. एवढे बोलून फकीरा घाईघाईने त्याच्या घरात गेला. त्याच्या पाठोपाठ राधा, राही, दौलती, सरू सुद्धा गेले. फकीराने त्वेषाने देवारातली तलवार उचलली. हीच तलवार धरून राणोजी शिगावच्या भर जत्रेत निर्भय झाला होता. हीच तलवार धरून फकीराने खोताचा हात मोडला होता. फकीराने मग राधा, राही, दौलतीच्या पायावर डोके ठेवले. म्हणाला, मला आता थांबवू नका. मी आता स्वतः मरून ही मरणारी माणसं जगवणार आहे. मग सरूच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाला, घाबरू नको, सांभाळ सगळं. आणि मग तो बाहेर आला. त्याच्या हातातली ती तलवार बघून सगळ्यांच्या छातीत हत्तीचे बळ आले. फकीराने एकेकाचे नाव घ्यायला सुरुवात केली. साधू, बळी, मुरा, केरू, सावधनाना, घमांडी, तायनू महार, केयू पहार आणि ज्यांच्या ज्यांच्या पायात बळ आणि उरात हिंमत असेल त्यांनी एका बाजूला या. फकीराच्या त्या आवाजाने सगळ्यांच्या अंगात वीज संचारली. मधमाशांचे मोहोळ उठावे तसे 150 माणूस बाजूला येऊन उभे राहिले. बेभान झालेला सावळा डोक्यावरचे घोंगडे हवेत भिरकावत म्हणाला, नुसते उभे राहू नका, हत्यारं घेऊन या. खूप दिवस झाले हत्यारं सुद्धा उपाशी आहेत. क्षणभर धावपळ झाली. कुऱ्हाडीचे दांडे ठोकून बसले. तलवारी झळझळल्या. मग म्हाताऱ्या माणसांना उद्देशून फकीरा म्हणाला, आम्ही येईपर्यंत मेलेल्या माणसांना पाणी पाजून जतन करा. उद्या सकाळपर्यंत इथे अन्नाचा ढीग लावतो. घाबरू नका. एवढे बोलून फकीरा आणि त्याच्या मागे 150 हत्यारं
त्या अंधारात चकाकत निघाली. गावाबाहेर पडल्यावर माळाला लागल्यावर सावळाने फकीराला विचारले की आपण आता कुठे जायचंय? माळवाडीच्या मटकऱ्याला लुटायला, असे फकीराने सांगितले आणि एखाद्या वादळाप्रमाणे तो धावत निघाला.